नवी मुंबई के तुर्भे पुलिस स्टेशन ने तेज कार्रवाई करते हुए एक्सेलरॉन कंपनी में हुई 93 लाख की चोरी का खुलासा महज 12 घंटे में कर दिया। यह चोरी 25 तारीख को तड़के 1 बजे से 5 बजे के बीच शिरौने MIDC स्थित कंपनी में हुई थी। चोरी में करीब 60 से 65 महंगे कंपोनेंट्स चुराए गए थे। कंपनी के मैनेजर वासुदेव प्रभु ने 27 मई को तुर्भे पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई थी। शिकायत मिलते ही वरिष्ठ PI आवासाहेब पाटिल, क्राइम PI चाबुस्कर, API वसीम शेख और PSI शिंदे की टीम हरकत में आई और गुप्त सूत्रों की मदद से 12 घंटे में 4 आरोपियों को धर दबोचा। कृष्णकांत जाटव, संजय मंडल, राहुल भवर, चंदू गौतम यह गिरफ्तार आरोपी है। पुलिस ने आरोपियों के पास से 73 लाख रुपए का चोरी का माल भी बरामद कर लिया है। कोर्ट ने चारों आरोपियों को 3 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया है। यह पुलिस की तेज कार्रवाई नवी मुंबई क्षेत्र में एक मिसाल बन चुकी है। तुर्भे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरवणे MIDC मध्ये ॲक्सिलरॉन नावाची कंपनी आहे, जी जहाजातील टर्बोचार्जिंग कॉम्पोनंटचे सर्व्हिसिंग करण्याचं काम करते। त्या कंपनीमध्ये 25 तारखेला पहाटे 1 ते 5 वाजेच्या दरम्यान हे जे कॉम्पोनंट्स आहेत असे 60 ते 65 कॉम्पोनंट्स रात्री चोरीला गेले होते। त्या संदर्भात आपल्याकडे 27 तारखेला फिर्यादी, त्या कंपनीतले मॅनेजर फिर्यादी म्हणून येऊन आपल्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार आपण 325/2025 हा घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता। त्या सर्व कॉम्पोनंट्सची किंमत अंदाजे 93 लाख रुपये अशी होती। घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील सिनियर PI आबासाहेब पाटील, क्राइम PI चाबुकस्वार आणि तेथील DPची टीम API वसीम शेख आणि PSI शिंदे यांच्या टीमने दाखल झाल्यानंतर 12 तासामध्ये आपल्या गोपनीय बातमीदारांचा मदत घेऊन ही घरफोडी ओपन केलेली आहे। याच्यातील 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि याच्यातील जवळपास 80% मुद्देमाल म्हणजे जवळपास 73 लाखाचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। या 4ही आरोपींना कोर्टाने 3 दिवसांची PC दिलेली आहे। हे 4 आरोपी जे आहेत त्यातील कृष्णकांत जाटव, संजय मंडल, राहुल भवर आणि चंदू गौतम असे 4 आरोपी आहेत। यातील 2 आरोपींवर मागील 10 ते 12 गुन्ह्यांचा इतिहास आहे। याच्यामध्ये रात्री 1 ते 4 वाजेच्या दरम्यान कंपनीचं जे बॅक गेट आहे त्या बॅक गेटच्या तारेचं कंपाऊंड मधून ते आत आले होते आणि मागचं गेटाचं कुलूप त्यांनी तोडून कंपनीमध्ये प्रवेश केला होता आणि साधारणतः 1 तासामध्ये त्यांनी ते वेगवेगळे कॉम्पोनंट तिथून चोरी केली। चोरी केलेला माल हा आपल्याला या आरोपींच्या ताब्यामध्येच तुर्भे MIDC परिसरातच मिळून आलेला आहे।